नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशिष भाकरे अमरावती शहरामधून तुमच्या समोर हा व्हिडिओ आणतोय। हे तलाठी कार्यालय आणि ही खुर्ची मी तुम्हाला रोज दाखवणार, कारण यावर तुमचा हक्क आहे। तुम्ही जर टीसीएस आणि आयबीपीएस चे पॅटर्न नुसार अभ्यास करत असाल आणि खूप जास्त मेहनत तलाठी किंवा वनरक्षक किंवा आणखी तत्सम सरळ सेवांसाठी देत असाल, वेळ देत असाल, अभ्यास करत असाल, तर या खुर्च्या हे कार्यालय तुमचे आहेत। ठीक आहे ना। बघा, फार मोठी गोष्ट नसते। तुम्हाला काय करायचं, फक्त एक 25 मार्क्स गोळा करायचे आहे, प्रश्न करायचे आहेत। बघा, मराठी होऊन जाते, इंग्लिश पण मी तुमचं संपूर्ण करून देईल। इंग्लिश सुद्धा 25 पैकी 25 तुम्हाला प्रश्न सोडवता येईल या लेव्हलला मी नेऊन टाकेल। फक्त डेली ही लेक्चर्स बघत राहा, सकाळी 10 वाजता, संध्याकाळी 6 वाजता। ठीक आहे ना। अधामध्ये जर मला काही वाटलं तर मी ते सुद्धा लेक्चर टाकत राहील। मित्रांसोबत शेअर करत राहा। जे मुलं अमरावतीमध्ये किंवा कोणत्याही शहरामध्ये जाऊ शकत नाही, दुर्गम भागात असतात, ज्या गृहिणी असतात, जे लोक जॉब करतात, त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे। ज्यांना प्रोफेशनली कोर्स जॉईन करत असेल ते ॲप्लिकेशनमध्ये कोर्स जॉईन करू शकता, पण ज्यांना फ्री लेक्चर्स हवे आहेत त्यांनी ही लेक्चर्स बघा। या लेक्चर्समध्ये मी संपूर्ण पेपर्स कसे असतात किंवा एका टॉपिकवर प्रश्न कसे येतात ते समजून सांगणार आहे। ठीक आहे ना। बघा, आपण नंतर आहे जीएस आणि मॅथमॅटिक्स, यामध्ये तुम्हाला मार्क्स मिळवणे खूप कठीण गोष्ट नाही आहे मित्रांनो। हा, कठीण पोरांना इंग्लिश जातं, मला माहित आहे। मला भरपूर पोरं फोन करतात की सर आमचं सगळं ओके आहे, इंग्लिशच नाही आहे। इंग्लिश होते, तुम्ही जर केलं तर इंग्लिश होते। इंग्लिश काही खूप मोठी गोष्ट नाही आहे, मंत्र नाही आहे। ठीक आहे ना। असे प्रश्न असतात इंग्लिश। बघा, आपण सगळे प्रश्न तुम्हाला समजून सांगतो। हे सगळे प्रश्न आहे मित्रांनो, असे असंख्य प्रश्न मी तुम्हाला रोज सांगेल। टीसीएस आयबीपीएस कसे प्रश्न घेतात इंग्लिशवर ते तुम्हाला मी सांगेल। तुम्हाला बघायचं आहे, नीट बघायचं आहे, जे अडलं ते विचारायचं आहे। ठीक आहे ना। तुम्ही कमेंट करा, मी तुमच्या कमेंटला उत्तर देतोच। ठीक आहे ना। बघा, फिल इन द ब्लँक। पहिला प्रश्न बघा, द मशनरी काय लागेल, इज की आर? कारण हॅव किंवा हॅज तर लागणारच नाही, कारण हॅव किंवा हॅज नंतर V3 असते आणि वाक्यामध्ये V3 नाही आहे। परफेक्ट ऑर्डरला लावलेली आहे म्हणते मशनरी, तर मग काय, मशनरीला इज घ्यायचं की आर घ्यायचं? मशनरी असा एक शब्द आहे मित्रांनो की ज्याला मशनरीज म्हणता येत नाही, ज्याला आर लावता येत नाही, ज्याचं प्लुरल म्हणजेच अनेक वचन करता येत नाही। ठीक आहे ना। मशनरीला मशनरीज म्हणायचं आणि त्याला मशनरी म्हटलं की त्याला इज लागते, आर नाही। ठीक आहे। कारण बघा ना, डस्ट आहे, स्टेशनरी आहे, ट्रॅफिक आहे, फूड, ॲडवाइस, वूड, आयरन, इलेक्ट्रिसिटी, तिकडे इक्विपमेंट, पोएट्री, ग्रास, हेल्थ, गार्बेज, हेरिटेज, पर्सेंटेज, म्युझिक, मेंटेनन्स, पार्किंग, स्मोकिंग, ज्वेलरी, लगेज, वर्क एटसेट्रा, जे सगळे वर्ड्स आहेत त्यांचं कधीही प्लुरल नेम करायचं नाही, त्यांचं कधीही अनेक वचन करायचं नाही। त्यांना आर नाही घ्यायचं, त्यांना घ्यायचं इजच, कारण तेच सिंग्युलर आणि तेच प्लुरल असतात। ठीक आहे ना। बघा, या ठिकाणी फिल इन द ब्लँक म्हणतो तो मॅथमॅटिक्सला काय लागेल, मॅथमॅटिक्स इज की आर लागेल? कारण हॅव किंवा हॅज तर लागणारच नाही, कारण त्यानंतर V3 असते, इथे V3 नाही आहे, म्हणून इज किंवा आर लागेल। डिफिकल्ट बट पॉलिटिक्स इज इझी, मग शेवटी एस आहे म्हणून ते काय प्लुरल बनतात काय? जसं मी जर म्हटलं असेल गर्ल आणि या ठिकाणी याचं प्लुरल केलं गर्ल्स, बॉय जर म्हटलं बॉय, याचं प्लुरल केलं बॉईज, बॉईज, बॅग म्हटलं असेल, मी बॅग म्हटलं असेल, याचं प्लुरल केलं मी बॅग्स। शेवटी एस आहे म्हणून ते अनेक वचन झाले, प्लुरल नेम झाले। पण मला सांगा, इथे मॅथमॅटिक्सच्या शेवटी एस आहे, पॉलिटिक्स शेवटी एस आहे, हे झाले का प्लुरल? तर नाही, हे तर विषयाचे नाव आहे, ते सिंग्युलरच आहे। म्हणून काय पाहिजे, मॅथमॅटिक्स इज डिफिकल्ट बट पॉलिटिक्स इज इझी। आर लावण्याच्या भानगडीत पडू नका। ठीक आहे ना। स्पॉट द एरर, स्पॉट द एरर हा टीसीएस किंवा आयबीपीएसचा आवडीचा पॅटर्न। स्पॉट द एरर, क्लोज टेस्ट, ठीक आहे ना, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, पॅराजम्बल, मी तुम्हाला एक एक गोष्ट शिकवेल। फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि रोज लेक्चर्स बघत चला। दिवस कमी आलेले आहे, रोज बघा, 2-2, 3-3, 4-4 वेळा बघा, लिहून टाका। यामध्ये जे जे प्रश्न लिहिलेले आहे, मी सांगून दिलेले आहे, हे लिहून घ्या तुमच्या रजिस्टरमध्ये, अशा प्रकारचे प्रश्न येईल। ठीक आहे ना। मित्रांसोबत शेअर सुद्धा करायचं। सचिन तेंडुलकर यामध्ये काय चुकी आहे बघा, 1 हे एक भाग, 2 हा दुसरा भाग,
3 हा तिसरा भाग, आणि जर कुठे चुकी नसेल तर मग काय लिहायचं, नेदर लिहायचं. किंवा कधी कधी तुम्हाला इथे ABCD असं दिलं जाते, ते त्या सोयीनुसार बघायचं. ठीक आहे ना. बघा, सचिन तेंडुलकर स्कोर्ड मोर दॅन 10,000. सचिन तेंडुलकरने 10,000च्या वर रन्स बनवलेले आहे म्हणतात. आता मला सांगा, 10,000 म्हणतो तो, माहित पाहिजे. ज्यांचा अभ्यास नाही आहे ते काय म्हणतात, कुठंच तर चूक नाही रे बा, बरोबर असतं सगळं असं म्हणतात लोक. पण चूक बघा कुठे आहे. जर युनिट असेल, जर कोणतं युनिट असेल, जसं डझन हे काय झालं, युनिट झालं. हे 100 काय झालं, युनिट झालं. किंवा असं थाउजंड्स काय झालं, तर युनिट झालं. यांच्या आधी जर कोणता आकडा असेल, म्हणजे 1 2 3 4 5 हे आकडे असतील, डिजिट असतील, तर यांना कधीही असं एस लावू नका, यांना कधीही एस लावू नका. म्हणजे तात्पर्य सांगायचं असं की 10 डझन्स असं करू नका. नाही, 10 डझन्स नाही, फक्त 10 डझन. 10 फक्त डझन लावायचं. 10 डझन मँगोज, याला वाटल्यास एस लावा, काही हरकत नाही. पण डझनला नका लावू, कारण ते माप आहे. मी जर म्हटलं असेल 200 हे वाक्य चूक आहे मित्रांनो. 200 ठीक आहे ना. 10,000 चूक, 10,000 पाहिजे फक्त. आणि ते ज्याला समजलं तो उत्तर बरोबर लिहिणार. आणि म्हणून तुम्ही समजून घ्या, कारण कॉम्पिटिशन खूप मोठी आहे. सगळे राज्यसेवा देणारे, कंबाईन देणारे किंवा UPSCचा अभ्यास करणारे सगळे मुलं तलाठीचा अभ्यास करून राहिले. त्यांना माहित आहे इतिहास, GS आहे, सेट आहे, समजते आपल्याला. राहिलं मराठी इंग्लिश, ते आपण तसंही करूनच राहिलो मेनसाठी. मग ते इकडे करून राहिले मेनसाठी, या तलाठीसाठी. आणि म्हणून तुमच्या कॉम्पिटिशनला तोप माणसं बसलेले आहेत. जर तुमचा स्कोर इंग्लिशमध्ये फक्त 20 असेल, या 25 पैकी -20 असेल, तर समजून घ्या तुम्ही डेंजर झोन मध्ये आहात. तुम्हाला कमीत कमी या 25 पैकी 24 मिळाले पाहिजे किंवा 23 मिळाले पाहिजे, तेव्हा काहीतरी अपेक्षा आहे नोकरीवर लागण्याची. जर हा अभ्यास नसेल तर ते 1000 रुपये फॉर्म भरून काही फायदा नाही आहे, नका भरू. ठीक आहे ना. समजून घेऊ. बघा इथे बघा काय म्हणतो हा म्हणतो, माय ब्रदर इन लॉज हु लिव्ह इन मुंबई हॅव कम टू स्टे विथ अस. जे माझे ब्रदर इन लॉज आहे, साडे लोक आहेत, ते मुंबईला राहतात, आता ते आमच्या सोबत राहायला आलेले आहेत. ठीक आहे ना. मग बघा सोपं गोष्ट बघा, इथे माय ब्रदर इन लॉज म्हणतो, हा अनेक वचन म्हणतो. मी जर म्हटलं असेल नुसतं ब्रदर, म्हटलं, याचं अनेक वचन काय होते, याचं अनेक वचन होते ब्रदर्स. प्लुरल नेम काय होते, ब्रदर्स. मी जर म्हटलं असेल सिस्टर, याचं काय होते प्लुरल नेम, सिस्टर्स. याचं होते अनेक वचन सिस्टर्स. पण जर मी कंपाऊंड वर्ड लिहिलेला असेल आणि मी जर म्हटलं असेल ब्रदर इन लॉ, कंपाऊंड वर्ड आहे. मी जर म्हटलं असेल मदर इन लॉ, हे कंपाऊंड वर्ड्स आहे. किंवा कमांडर इन चीफ, बघा शब्द बघा, कमांडर इन चीफ, हे जर मी शब्द असे वापरले, याला म्हटलं जाते कंपाऊंड वर्ड्स. याला म्हटलं जाते कंपाऊंड वर्ड्स. आणि कंपाऊंड वर्ड्सचं जेव्हा आपण अनेक वचन करतो तेव्हा इथे एस लिहावं लागत नाही. चूक. मूळ शब्द कोणता आहे, हा ब्रदर, मदर, कमांडर, तर याला एस लावा. ब्रदर इन लॉचं काय होईल अनेक वचन, ब्रदर्स इन लॉ. मदर इन लॉचं मदर्स इन लॉ. कमांडर इन चीफचं कमांडर्स इन चीफ. आणि म्हणून या ठिकाणी काय पाहिजे बघा, इथे तुम्हाला या लॉला लागलं एस, पण हे नव्हतं पाहिजे, इथे एस पाहिजे होतं. आणि तेच तिथे चूक आहे. म्हणून उत्तर नंबर 1 करेक्ट आहे. कुठं आहे 1 मध्ये काय 1 नाही, 1 आहे 4 मध्ये. आणि म्हणून 4 बरोबर आहे. समजलं पाहिजे, समजलं ना. मला जर म्हणायचं असेल ब्रदर इन लॉची कार, तर मग मी काय म्हणेल ब्रदर, नंतर मग इन लॉ, त्याला मी अपॉस्ट्रोफी एस लिहेल, ब्रदर इन लॉज कार. हे ठीक आहे. पण अनेक वचन करताना ब्रदर्स इन लॉ, समजलं ना. चलो
नंतर आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स, तो करेक्ट नाही म्हणते, इनकरेक्ट म्हणते. द डिसीज शीप, शीप म्हणजे काय, ती मेंढी. डिसीज्ड हा एक ऍडजेक्टिव्ह आहे, म्हणजे रोगी असलेली मेंढी. ऑफ द फ्लॉक, फ्लॉक म्हणजे थवा होते पक्ष्यांचा, इथे मात्र आपण त्या शीपचा कळप मानू, ठीक आहे ना. डाईज फर्स्ट, बरोबर आहे, वाक्य बरोबर. एक्सेसिव्ह चॉकलेट इटिंग, जास्ती चॉकलेट खाणे काय आहे, लीड्स टू डिकिंग ऑफ टीथ. चॉकलेट जास्त खाणे म्हणजे काय, म्हणजे दात किळवण्याची प्रोसेस सुरू करणे होय, ठीक आहे ना. वाक्य बरोबर. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू रिमेंबर फॉर्म्युले, फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला सूत्र, फॉर्म्युलाचं काय होते अनेक वचन, फॉर्म्युले फक्त ई लावायचा, फॉर्म्युले एल ई नाही लावायचं, फॉर्म्युले एल ए ई लावायचा. आणि म्हणून हेही बरोबर आहे. ऑफ द केमिकल कंपाऊंड हेही बरोबर आहे. चौथं बघू आपण. सम पीपल परचेस कॉस्टली फर्निचर्स, आता मात्र चुकीचं आहे का, कारण जसं आपण मशिनरीज पाहिलं, स्टेशनरी पाहिलं, लगेज पाहिलं, यांना कधीही अनेक वचन करू नये. आणि तसंच फर्निचरला सुद्धा फर्निचर्स असं करू नये. फर्निचर म्हणजे फर्निचर, संपला विषय. तो सिंग्युलर, तोच प्लुरल आहे. नंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ काउंट नाउन. काउंट नाउन जे संकेत मोजता येतात ते काउंट नाउन. पेन संकेत मोजता येते, पेन काउंट नाउन. रिमोट मोजता येते, रिमोट काउंट नाउन. संपला विषय. बघा, हॅपीनेस म्हणजे काय होते, आनंद. मला सांगा, आनंद संकेत मोजता येते काय, नाही मोजता येत. किंवा सनशेड म्हणजे काय होते, सूर्यप्रकाश मोजता येते, संकेत मोजता येत नाही. किंवा गोल्ड म्हणजे सोनं, संकेत नाही मोजता येत, त्याचं एक माप असते, 1 तोळा, 1 ग्रॅम वगैरे, 1 किलो, 1 पाव, ठीक आहे ना, त्याचंही माप आहे, पण त्याला संकेत मोजता येत नाही. गेलो आपण ज्वेलरीत, द्या 2 सोनं द्या, बरोबर म्हणतो का आपण, 2 सोनं म्हणत नाही, 2 तोडे म्हणतो, पण माईल मात्र संकेत मोजता येते, ठीक आहे. प्लुरल ऑफ मेमोरंडम, मेमोरंडम याचं होते प्लुरल मेमोरंडा, ठीक आहे. नंतर बघा, एरर आहे, स्पॉट द एरर. अन ऍक्ट्रेस, ऍक्ट्रेस म्हणजे काय, अभिनेत्री. जसं आपण म्हणतो टीचर काय आहे, टीचर हा मेल पण आहे आणि फिमेल पण आहे. टीचर, डॉक्टर, लॉयर, जज, ठीक आहे ना. पण जर मी म्हटलं ऍक्टर, तर ऍक्टर हा फक्त मेल असतो आणि ऍक्ट्रेस हे असते फिमेल. ही सोय आहे ऍक्टर आणि ऍक्ट्रेसची. आणि म्हणून जर ऍक्टर असेल तर जर ऍक्ट्रेस असेल, अन ऍक्ट्रेस विथ हिज पाहिजे का, मग का हर पाहिजे या ठिकाणी, इथे हर पाहिजे होता. हर म्हणजे तिचा, तिची, तिचे. हिज म्हणजे त्याचा, त्याची, त्याचे. आणि म्हणून अन ऍक्ट्रेस विथ हर वन ऑफ द काय असेल ते, इथे मात्र एक मध्ये चूक आहे. इथे हिज नाही पाहिजे, हर पाहिजे. एक कुठे आहे, तर एक आहे 4 मध्ये, हे उत्तर बरोबर आहे, ठीक आहे. नंतर बघा, विच ग्रुप ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट एक्झाम्पल ऑफ पर्सनल ड्युएल जेंडर. पर्सनल ड्युएल जेंडर म्हणजे मी जर म्हटलं असेल बॉय आणि गर्ल, तर हा बॉय मॅस्क्युलाइन आहे, गर्ल फेमिनाइन आहे. पण मी जर म्हटलं असेल फ्रेंड, तर फ्रेंड मात्र मेल पण असतो आणि फिमेल पण असते, ठीक आहे ना. यांना म्हटलं जाते पर्सनल ड्युएल जेंडर. ते कोणते कोणते आहे, गर्लफ्रेंड म्हटलं की इथे फिमेल आलं नाहीये. टीचर, डॉक्टर, डान्सर, हा हे उत्तर बरोबर आहे, कारण टीचर मेल फिमेल, डॉक्टर मेल फिमेल, डान्सर मेल फिमेल चालतो. उत्तर हे बरोबर आहे, ठीक आहे ना. नंतर बघा, स्पॉट द एरर करून ठेवा. स्पॉट द एरर पॅरा जंबल तुम्ही घेऊन टाकेल सगळे, समजून घ्या. स्पॉट द एरर तुम्हाला येणार. स्पॉट द एरर किंवा पॅरा जंबल हे कोणत्याही चॅप्टरवर येऊ शकते, ठीक आहे ना. आणि म्हणून तुम्हाला चॅप्टर्स पाठ करायचे आहे, ठीक आहे ना, अभ्यास करायचा आहे. अ बॉय मस्ट लव्ह हिज लवर. इथे चूक आहे मित्रांनो, बघा, गफलत करायची नाही. बॉय आणि गर्ल, हा बॉय असतो लवर, याची असते बिलव्ड, याला असते बिलव्ड. म्हणजे हा असतो आपल्या गावरानी भाषेमध्ये बॉयफ्रेंड आणि ही असते आपली गर्लफ्रेंड. समजलं का. आणि आपल्या गावातल्या कट्ट्यावरती पोरं, आपले लवर आहे ते, आपली लवर, माझी लवर आहे ते. माझी लवर नाही मित्रा, तू तिचा लवर आहे. तू बॉय आहे, तू मॅस्क्युलाइन आहे, तू तिचा लवर आहे. मॅस्क्युलाइन म्हणजे लवर होते, ठीक आहे ना. बिलविड म्हणजे फेमिनाइन, समजून घ्या. म्हणून अ बॉय मस्ट लव्ह हिज बिलविड, इथं काय पाहिजे होतं,
बिलव्ड पाहिजे होतं, लवर नव्हतं पाहिजे, समजून घ्या. आणि जे लोक म्हणतात आपल्या गावातले पोरं ती माझी लवर होय, तर त्याला सांगा का बाबू ती लवर नाही आहे, तू लवर आहे, ती बिलवीड आहे. तू बॉयफ्रेंड आहे, ती गर्लफ्रेंड आहे. समज तू फियांस आहे, ती फियांसी आहे. समजलं. चलो. द फेमिनाईन जेंडर ऑफ द बॉय वुड बी गर्ल. बॉयचं वुड होते, बॉयचं गर्ल होते. तर मग बॅचलरचं काय होईल? बॅचलर म्हणजे लग्न म्हणजे अविवाहित मुलगा. तर अविवाहित मुलगी म्हणजे होते मेड. मेड म्हणजे अविवाहित मुलगी. कारण गर्लफ्रेंड तर होणारच नाही, सिस्टर पण होणार नाही, कझनही होणार नाही. बघा बॉयचं जसं गर्ल होते म्हणते, बॉय मॅन आणि गर्ल वुमन, ठीक आहे ना, मॅस्क्युलिन फेमिनाईन. तर याचं बॅचलरचं काय होईल? तर बॅचलरचं होईल मेड. मेड म्हणजे काय होते? कुमारिका, जिचं लग्न व्हायचं आहे ती, पण ती वयात असलेली, पण वय निघून गेलेलं असेल, लग्न झालेलं नसेल, तर तिला म्हटलं जाते स्पिनस्टर. स्पिनस्टर हा शब्द पेपरला आलेला लिहून टाकतो, ठीक आहे ना, स्पिनस्टर. व्हॉट इज द फेमिनाईन ऑफ प्रोप्रायटर? आपण जेव्हा दुकान टाकतो तेव्हा काय लिहितो आपण? प्रोप्रायटर. प्रोप्रायटर. तर प्रोप्रायटर जर मुलगी असेल किंवा महिला असेल तर तिला काय लिहायचं? प्रोप्रायट्रेस. ही किंवा शी लिहायचं नाही, ठीक आहे ना. द फेमिनाईन ऑफ हॉर्स. हॉर्स म्हणजे घोडा. घोडा. घोडा आहे मेल. त्याचं फिमेल काय होते? त्याचं फिमेल होते मेयर. हे लिहून टाकत चला. नंतर व्हॉट इज द मॅस्क्युलिन फॉर्म ऑफ नीस? नीस म्हणजे काय होते? भाची किंवा पुतणी. आणि मग नेफी म्हणजे काय होते? भाचा किंवा पुतण्या. भाचा किंवा पुतण्या लिहून टाकत चला. ज्यांना माहित नाही आहे त्यांनी रजिस्टर घेऊन बसायचं. स्पेशल माझ्यासाठी एक रजिस्टर करायचं, भाकरे सर इंग्लिश म्हणून किंवा TCS इंग्लिश आशिष भाकरे सर म्हणून, ठीक आहे ना. तुम्हाला रोज मी मटेरियल देणार. हे सर्व लिहून टाकत चला मित्रांनो. खूप जास्त महत्वाचं आहे. पेपरला याच्यामधले प्रश्न येऊ शकतात, समजून घ्या. म्हणून बघा कझन म्हणजे काय होते? चुलत बहीण भाऊ. सिबलिंग म्हणजे काय होते? चुलत बहीण भाऊ, ठीक आहे ना. कझन्स ब्रदर हा शब्दच नसतो, एकतर तो ब्रदर असतो किंवा कझन असतो, ठीक आहे ना. कझन म्हणजेच मुलगा पण आली मुलगी पण आली. आता हा जो आहे नेफ्यू म्हणजे पुतण्या किंवा भाचा. नीस म्हणजे भाची किंवा पुतणी, समजून घ्या. स्पेलिंग पण लक्षात ठेवा. नंतर बीच. बीचचं करा म्हणते मॅस्क्युलाइन. बीच. बीच म्हणजे काय? बघा BEACH बीच म्हणजे काय? समुद्र किनारा. पण हा जो आहे BITCH कुत्री. आपल्या गल्लीत जी कुत्री असतात ना, कुत्री आणि कुत्री, ठीक आहे ना. तर आपण त्याला काय म्हणतो? बीच म्हणतो. बीच म्हणतो फेमिनाईनला. त्याचं मॅस्क्युलाइन काय आहे? तर डॉग. डॉग म्हणजे कुत्रा, बीच म्हणजे कुत्री, समजून घ्या, ठीक आहे. टॉम म्हणजे काय? टॉम म्हणजे बोका. टॉम म्हणजे बोका. हॉर्स म्हणजे घोडा. रॅट म्हणजे रॅट, उंदीर. आता आहे द फेमिनाईन फॉर्म ऑफ द झार. हा आहे झार. झार रशियन. जर तुम्ही जुने पिक्चर पाहिले, हॉलिवूड पिक्चर पाहिले, तर रशियन राजाला झार म्हणायचं, झार. आणि झरीना म्हणजे त्याची बायको, झरीना, याला सिझार नाही म्हणायचं, ठीक आहे ना. नंतर बघा राधा इज अँड काय आहे ते बघा. हा जो फॉर्मॅट आहे ना, हा फॉर्मॅट तुम्हाला येतो परीक्षेला मित्रांनो. आपण जर एखाद्या कॉलेजमधून शिकलेलो असू तर आपण त्या कॉलेजचे काय झालो? माझे विद्यार्थी. मग आता माझे विद्यार्थी मुलगा आणि मुलगी. जर तो माझे विद्यार्थी मुलगा असेल, मुलगा असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? ॲल्युमिनस. अनेक मुलं असतील, मुलगे, त्याला म्हणतो मुलगे. अनेक मुलगी असतील त्याला म्हणतो ॲल्युमिनाय. म्हणजे हा झाला सिंग्युलर, हा झाला प्लुरल. पण एक मुलगी असेल माझी विद्यार्थिनी, तिला म्हणतो आपण ॲल्युमिना. ॲल्युमिना. आणि अनेक मुली असतील, अनेक मुली, त्याला म्हणतो आपण ॲल्युमिने, ठीक आहे ना. मग आता राधा काय आहे? तर एकच आहे, मुलगी, म्हणून त्याला आपण काय म्हणू शकतो? ॲल्युमिना. राधा इज अँड ॲल्युमिना ऑफ द विमेन्स कॉलेज वाराणसी. समजलं का? सोपी असतात प्रश्न, परंतु आपला अभ्यास जर नसेल, काहीच नसेल, तुम्ही आजपर्यंत काहीच नाही केलं असेल, तर तुम्हाला काही समजणार नाही. किमान इथून करा, हे लेक्चर्स बघा, रोज बघत चला, नोट्स काढत चला. हवं तर तुम्ही कोर्स घेऊ शकता, ठीक आहे ना, ABC एज्युकेशन ॲपमध्ये जाऊन. पर्सनल ड्युअल जेंडर ओळखा. आता बॉयफ्रेंड तर मग मेल झाला, फादर पण मेल झाला, पण बुल पण मेल झाला. आर्टिस्ट, शेफ आणि सिंगर हे झाले पर्सनल ड्युअल जेंडर. आर्टिस्ट मध्ये मेल फिमेल दोन्ही पण येते. शेफ म्हणजे आचारी, त्याच्यातही मेल फिमेल दोन्ही येते. आणि सिंगर म्हणजे गायक, गायिका, त्याच्यातही मेल फिमेल दोन्ही येते, ठीक आहे ना.
माय टीचर हॅज गिव्हन मी अन ओल्ड लॅपटॉप, आयडेंटिफाय द केस. बघा हे लेक्चर आहे ऍक्च्युली जेंडर ऑफ नाऊन, नंबर्स ऑफ नाऊन आणि केसेस ऑफ नाऊन वर. ठीक आहे ना. हे डिटेलमध्ये मी शिकवलेलं आहे आपल्या ऍप्लिकेशन मधल्या TCS नुसार बनलेल्या कोर्सवर, सेमी ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्सवर. तो कोर्स भरपूर मुलं घेऊन राहिले, अख्ख्या महाराष्ट्रभरातून आपल्याकडे ॲडमिशन्स आहे, तुम्ही तो घेऊ शकता. जर घ्यायचा नसेल तर यूट्यूब जिंदाबाद आहे, इथे यूट्यूबवर पाहू शकता. आणि तसेच इम्पॉर्टंट लेक्चर्स मी यूट्यूबला त्या ॲपला पण टाकलेले आहे, फ्री टाकलेले आहे, ते बघू शकता. ठीक आहे ना. मग आता केस बघा, केस कशाला म्हणतात. समजा तर मी म्हटलं असेल सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट, हे तुम्हाला माहितच आहे. सब्जेक्टिव्ह केस, सब्जेक्टच्या ठिकाणी सब्जेक्टिव्ह केस, मग तो काही पण येऊ. म्हटलं आय टीच यू, आय झाला सब्जेक्टिव्ह केस, यू काय झाला ऑब्जेक्टिव्ह केस. ठीक आहे. आता एक आहे मित्रांनो डेटिव्ह केस. कशी असते डेटिव्ह केस. मी जर म्हटलं असेल आय टीच यू, मी तुम्हाला शिकवतो, आय टीच यू इंग्लिश, हे झालं साधं सरळ वाक्य. ठीक आहे. सब्जेक्टिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस, त्याला आपल्याला नॉमिनेटिव्ह केस आणि अक्युजेटिव्ह केस म्हणता येते. ठीक आहे ना. पण मी जर वाक्य उलटं लिहिलं, असं म्हटलं आय टीच, तो जो डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे, आता हा यू जो आहे व्यक्तिवाचक आहे म्हणून तो झाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हा काय झाला वस्तुवाचक, सेवावाचक, तो झाला डायरेक्ट ऑब्जेक्ट. जर डायरेक्ट ऑब्जेक्ट आपण लगेच लिहिलं या व्हर्ब नंतर तर तो काय होऊन जातो डेटिव्ह केस, षष्ठी त्याला म्हणतो आपण. ठीक आहे ना. बघा नाही चतुर्थी म्हणतो आपण त्याला. आय टीच इंग्लिश म्हणजे इंग्लिश काय आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट, तो घेतला आपण टीच नंतर. आय टीच इंग्लिश टू यू, हे वाक्य झालं डेटिव्ह केसचं. आणि म्हणून तो झाला डेटिव्ह केस, तो आपल्याला पाहायचं नाही. माय टीचर काय झाला नॉमिनेटिव्ह केस म्हणजे सब्जेक्टिव्ह केस. समजलं ना. हे झालं नॉमिनेटिव्ह केस, हे झालं अक्युजेटिव्ह केस म्हणजेच काय सब्जेक्टिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस. डेटिव्ह केस कसं असते हे डेटिव्ह केस समोर बघू आपण. ते वन ऑफ माय फ्रेंड्स हा काय म्हणतो आय डिड नॉट द डेटिव्ह केस. अच्छा लँग्वेज. ठीक आहे ना. याला मी करतो अंडरलाईन. ठीक आहे ना. आता प्रश्न वाचा, अंडरलाईन केलेली केस कोणती आहे म्हणते, तर ती हीच आहे. बघा काय म्हटलं मी, सब्जेक्ट नंतर व्हर्ब आहे, हेल्पिंग व्हर्ब आहे, मग व्हर्ब आहे, व्हर्ब नंतर लगेच काय आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट. सर काय आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट, काय आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, आम्हाला माहित नाही सर. कठीण गोष्ट आहे ना. मी तुम्हाला सांगेल नेक्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे ना. डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मी जर म्हटलं असेल बघा आय टीच यू इंग्लिश, मी तुम्हाला इंग्लिश शिकवतो. व्यक्ती असेल तो झाला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, वस्तू असेल तो झाला डायरेक्ट ऑब्जेक्ट. समजलं ना. पण जर मी म्हटलं आय टीच इंग्लिश टू यू, तो काय झाला डेटिव्ह केस. आणि म्हणून वन ऑफ माय फ्रेंड्स हॅज टॉट द उर्दू लँग्वेज टू मी, म्हणून तो झाला डेटिव्ह केस. कुठे डेटिव्ह केस म्हणतो तो द उर्दू लँग्वेज. अजूनही समजलं नसेल तर तुम्हाला समोर समजेलच, फक्त पाहत राहा. ठीक आहे. आय वॉज रीडिंग द बुक्स ऑफ इकॉनॉमिक्स विथ माय फ्रेंड्स. ओके. व्हॉट इज द अक्युजेटिव्ह केस. अक्युजेटिव्ह केस समजली पाहिजे कशाला म्हणतात. सब्जेक्टिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस, नॉमिनेटिव्ह केस आणि अक्युजेटिव्ह केस. ऑब्जेक्टिव्ह केसलाच अक्युजेटिव्ह म्हणतात. बघा आय वॉज रीडिंग द बुक ऑफ इकॉनॉमिक्स, हे काय झालं अक्युजेटिव्ह केस. कारण बघा हा झाला सब्जेक्ट, हा झाला व्हर्ब, हा झाला ऑब्जेक्ट. सब्जेक्ट व्हर्ब ऑब्जेक्ट. ठीक आहे ना. आणि म्हणून द बुक्स ऑफ इकॉनॉमिक्स काय झालं अक्युजेटिव्ह केस. समजून घ्यायचं. रिअरेंज द सेंटेन्स. रिअरेंज वर आपण एक स्पेशल व्हिडिओ करू. ठीक आहे ना. रिअरेंज वर करू, स्पॉट देअर करू, प्रत्येक गोष्ट आपण एक व्हिडिओ करत जाऊ. ठीक आहे. आता हे रिअरेंज करा म्हणते, यासाठी तुमचं वाचन चांगलं असलं पाहिजे. वाचन चांगलं असेल तर तुम्हाला समजेल, अदरवाईज समजणार नाही. ठीक आहे ना. कधीही बघा, कधीही अशा प्रश्नाला कसं ट्रीट करायचं, कधीही वेरने किंवा विथने वाक्याची सुरुवात होणार नाही ती. म्हणून ए बी तर कटलेच. ए बी कुठे आहे, ए इथे आहे, हे तर कटलेच. सुरेश सत्यम अँड आय ने होईल किंवा दिस टॉपिकने होईल. ओके पाहू आता आपण. दिस टॉपिक इन माय स्टडी रूम, सुरेश सत्यम अँड आय असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून काय बघा सुरेश सत्यम अँड आय
वेअर डिस्कसिंग म्हणजे सी आणि ए पाहिजे. कुठे आहे सी ए? तर सी ए इथे आहे, सी ए बरोबर आहे. सुरेश, सत्यम अँड आय वेअर डिस्कसिंग धिस टॉपिक. डी, डी पण आहे बरोबर. अरे वा, डी, धिस टॉपिक इन माय स्टडी रूम विथ सम स्टुडंट्स. बरोबर आहे. हे कधी येते लेवल? हे येते अभ्यास केल्याने. मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी शिकवेल. स्पॉट द एरर. माय ब्रदर अँड आय वेअर रिपेअरिंग अवर हाऊसेस रूफ. माझा भाऊ आणि मी आमच्या घराचं छप्पर रिपेअर करत आहोत किंवा होतो. ठीक आहे ना. बघा हाऊसेस रूफ चुकीचा शब्द आहे. तिथे आहे कॉमन एरर. कसा काय सर? बघा बॉयज कार बरोबर आहे, मुलाची कार. मी जर म्हटलं असेल जयाज ब्रदर, जयाचा भाऊ बरोबर आहे. किंवा हे वाक्य असं आपल्याला ब्रदर ऑफ जया असंही म्हणता येते. ब्रदर ऑफ जया असंही म्हणता येते. समजलं का? बघा सजीव जर असेल तर अपॉस्ट्रॉफी एस पण लावता येते आणि ऑफ सुद्धा लावता येते. पण जर निर्जीव असेल तर फक्त त्याला ऑफ लावायचं. म्हणजे रूफ ऑफ हाऊस असं लिहायला पाहिजे त्या ठिकाणी. हाऊस ऑफ रूफ नाही, चूक. जर म्हटलं असेल पेन्स कलर, बघा पेन्स कलर चुकीचं आहे. पेन्स कलर नाही, कलर ऑफ पेन, कारण तो निर्जीव आहे. समजलं? अशा गोष्टी असतात. तो सी मध्ये येते उत्तर. सी मध्ये उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. चलो. माय फ्रेंड राकेश अँड हिज ब्रदर आर लिव्हिंग इन बॉयज हॉस्टेल असं नसते लिहत. बॉय म्हणजे मुलगा, बॉयज म्हणजे मुलगे, अनेक मुलं. आणि जर म्हटलं असेल बॉयज तर एका मुलाचे बॉयज कार, एका मुलाची कार फक्त. पण जर मला म्हणायचं अनेक मुलांचे हॉस्टेल तर मग असं फक्त अपॉस्ट्रॉफी द्यायचा, एस लावायचा नाही. बॉयज हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल असं लिहायचं. ठीक आहे ना. प्ले स्टोअरला जा, आताच जा, लगेच जा. तुम्हाला एबीसी एज्युकेशन सर्च करायचं आहे. नाही झालं सर्च तर एबीसी एज्युकेशन आशिष भाकरे असं टाकायचं. तुम्हाला हा लोगो दिसेल. इन्स्टॉल करा, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. त्यामध्ये मी फ्री कंटेंट टाकलेले आहे सेमी ॲडव्हान्स इंग्लिश ग्रामर कोर्समध्ये. ते बघा. TCS वाले असाल तर सेमी ॲडव्हान्स कोर्स बघा. MPSC वाले असाल तर ॲडव्हान्स कोर्स बघा. त्याच्या व्यतिरिक्त PYQs आहेत, व्होकॅब्युलरी कोर्स आहेत, काही टेस्ट सिरीज आहे आणि नोट्स पण आहेत दिलेली. ठीक आहे ना. या ॲपवर या, जा, भरपूर गोष्टी पहा. भरपूर गोष्टी फ्री ठेवलेल्या आहे. काही कमर्शियल दृष्टिकोनातून पेड ठेवलेले आहेत. ज्यांना पेड घ्यायचं असेल त्यांनी पेड घ्या. जे पेड घेऊ शकत नाही त्यांनी हे फ्री लेक्चर्स बघत राहा. ठीक आहे ना. थँक्यू. आणि तुम्ही अभ्यास करा. हे लोक तुमची वाट पाहून राहिले. बरं जा पटकन तिकडे. तुमचं कार्यालय बंद दिसून राहिलं. हे लोक तुमची वाट पाहून राहिले. समजून घ्या. तलाठी आपल्याला बनायचं आहे म्हणजे आहेच 100%. फक्त प्रयत्न करीत राहा. तुम्ही सगळे विषय करून ठेवा. 3 विषय इंग्लिशसाठी माझ्यावर डिपेंड राहा. मी तुम्हाला 100% इंग्लिशमध्ये मार्क्स मिळवून देईल. ठीक आहे. थँक्यू. आणि कमेंट करत राहा मित्रांनो. आणि लोकांसोबत हे शेअर सुद्धा करत राहा. ठीक आहे ना. बाकी लाईक, कमेंट, सबस्क्राईबर तुम्ही म्हणणार नाही. तुम्हाला ज्याला गरज आहे तो बरोबर सबस्क्राईब करून ठेवून देतो. ठीक आहे ना. थँक्यू.